नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेबी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली। त्याचे गट्टे बनवले आणि मतदान मोजणीला देखील सुरू झालेली आहे। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, म्हणजे आपल्याला छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीचे जो निकाल आहे तो विसंबूत पाहता येईल। कोणाचा उमेदवार पुढे, कोण मागे, काय कोणाला किती मतं मिळाली हे आपल्याला पाहता येईल। तर चला, चॅनल सबस्क्राईब करा आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, इंदापूर तालुक्यातला छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक झाली, मतदान झालं। निवडणुकीत आता मतदान मोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू आहे। या निवडणुकीला बघा, अजित पवार यांच्या पॅनल मध्ये पृथ्वीराज जाचक गेल्याने फार मोठा फरक पडला की काय असं एकंदरीत दिसतंय। सकाळची जी मतमोजणी होती या मतमोजणीमध्ये जवळपास 7-8 उमेदवार विरोधी पक्षाचे, म्हणजे जे छत्रपती बचाव पॅनल जो आहे तानाजीराव थोरात यांच्या पॅनलला कुठंतरी पाठबळ मिळताना दिसत होतं। त्यांचे 7-8 उमेदवार सुरुवातीच्या पहिल्या ह्याच्यामध्ये पुढे होते, परंतु आता ते सगळेच्या सगळे मागे पडलेलं एकंदरीत चित्र आहे। अजित पवारांचा जो जय भवानी पॅनल आहे आणि या पॅनलचे 21 उमेदवार सगळेच्या सगळे सध्या तरी पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत। म्हणजे साधारण एक 300-400 मताच्या आघाडीनं सगळेजण पुढे आहेत। ही मतमोजणी बघा, सकाळी असं वाटत होतं की विरोधी पक्षाचे काय कोणा पण निवडून येतील, 7-8 तरी निवडून येतील असं चित्र सगळ्यांना, म्हणजे मतमोजणी करणारे जे निवडणूक अधिकारी यांना देखील वाटत होतं। सुरुवातीच्या मताच्या कालामध्ये असं वाटत होतं की प्रत्येक गावगाव क्रॉस वोटिंग झालेलं होतं, म्हणजे साधारण एक 3 गटांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉस वोटिंग झालेलं होतं आणि इतर ह्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये क्रॉस वोटिंग झालं होतं। त्यामुळं असं जाणवत होतं की इकडचे जे छत्रपती बचाव पॅनल जो आहे या पॅनलचे किमान 7 ते 8 लोक निवडून येतील आणि त्यातली त्यात करण सिंग घोलप, म्हणजे अविनाश घोलप यांचे जे पुत्र आहेत ते तरी निवडून येतील असं वाटत होतं। परंतु आताचं चित्र एकदम पलटल्यासारखं दिसतंय। सध्या तरी अजित पवार गटाचे जे 21 उमेदवार आहेत, 21च्या 21 उमेदवारांनी 300, 400, 500 अशा मतांनी आघाडी घेतलेली आहे। आता ही मताची आघाडी म्हणजे गट वार मोजणी सध्या तरी सुरू आहे, म्हणजे एकंदरीत पॅनल टू पॅनल अशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे। उगाच थोड्याफार प्रमाणामध्ये मतदान पॅनल टू पॅनल दिसत नाही। बघा, सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये असं दिसत होतं की 256 मतं ही अजित पवारांच्या पॅनलला, तर 210 मतं ही विरोधी पॅनलच्या ह्याला, म्हणजे असं एकदम काट्यावरती चाललेलं होतं। आणि काही काळ तर 7-8 उमेदवार हे थोड्या थोड्या मतांनी पुढे गेले होते, परंतु ते देखील पुन्हा मागे पडलेले आहेत। आणि आता हा जो निकाल आहे, निकाल यायला कमीत कमी रात्रीचे 9 ते 10 वाजतील, परंतु तो कलाचा आकडा जसं जर आता हे जर पुढे वाढतच गेले, ह्यांचं मताधिक्य जर अजित पवार गटाचं जर मताधिक्य वाढतच गेलं अजित पवारांच्या पॅनलचं, तर मात्र हे वाढलेलं मतदान किंवा ह्यांना पाठलाग करणं कठीण होणार आहे। त्यामुळं बघा, अजित पवार यांच्या पॅनलचे सध्या तरी 21च्या 21 उमेदवार सध्या पुढे आहेत। त्यातला आता एक उमेदवार आहे ते ह्याच्यातला असतो, ते थोडं मतदान असतं, परंतु इतर ज्या ठिकाणचं आहे ते मात्र 20 उमेदवार जे आहेत, 20 उमेदवार हे सध्या तरी मोठ्या मताने पुढे गेलेले आपल्याला दिसतंय। तर बघा, आता पुढे देखील आपण त्याच्यावरती बारकाईने नजर ठेवून राहूच, म्हणजे एक मताची विसंबूत आकडेवारी ही आपल्यापर्यंत पोहोचली जाते। म्हणजे तिथं मतदान केंद्रावरती जर समजा 500 मतं मोजली तर 500च्या 500 मताची आपल्याला आकडेवारी लगेच विसंबूत अशी कळते। त्यामुळं येणार आता पुढे देखील किती मतांनी पुढे गेलेले आहेत, कोण कोण पुढे गेलेले आहेत याची देखील आकडेवारी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू। ते ऐकण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला, एवढंच। कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, बीकेबी मराठी, इंदापूर, पुणे।